नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर आजचा व्लॉग सुरू करते दुपारपासून. हवामान एकदम छान झालं होतं म्हणून आम्ही ठरवलं की आपल्या घराजवळचा पावसाळ्यात खूप सुंदर दिसणारा वॉटरफॉल पाहायला जाऊया. आणि जवळच असल्यामुळे आम्ही चालतच गेलो होतो. पण चालताना थोडी मजाही आली. रस्त्यात मस्त गरमागरम मक्याचा आस्वाद घेतला. पावसाळ्यात मक्याची मजाच काही वेगळी असते नाही का? आम्ही खूप उत्साहाने वॉटरफॉल जवळ पोहोचलो, पण तिथे गेल्यावरती कळलं की ह्या 8-10 दिवसात पाऊस कमी झाल्यामुळे वॉटरफॉल जवळपास दिसतच नव्हता. थोडी निराशा झाली, पण निसर्गात फिरण्याची मजा तरी आली. पण येताना मात्र एक वेगळीच गोष्ट पाहायला मिळाली. रस्त्यात आम्हाला एक खूप वेगळा बेडूक दिसला. मी असा बेडूक पहिल्यांदाच पाहिला, त्यामुळे तो क्षण कॅमेऱ्यात कैद केलाच. परत येताना आम्ही थोडा वेळ आमच्या घराजवळच्या एअरपोर्टवर थांबलो. पनवेल इंटरनॅशनल एअरपोर्ट. इथून विमान अगदी जवळून उडताना आणि लँडिंग करताना पाहायला मिळतं. आणि प्रत्येक वेळी तो अनुभव तितकाच खास वाटतो. थोड्याच वेळात एक विमान रनवेवर उतरलं. ते इतक्या जवळून पाहताना खरंच खूप छान वाटलं. काही क्षणांसाठी सगळं विसरून फक्त त्या दृश्याचा आनंद घेत बसलो. आणि इथे बघा, तुम्हाला इथे विमान दिसत असेल. मी छोटीशी क्लिप टाकली आहे. आणि आमच्या घराजवळून तर हे खूपच जवळ आहे, त्याच्यामुळे आम्हाला नेहमीच पाहायला मिळतं हे. पण आज मी तुम्हाला पण दाखवते. आणि मग तिथून निघाल्यावरती हे छोटंसं गार्डन दिसलं मुलींना. आणि मग काय त्यांनी हट्टच केला, नाही आम्हाला खेळायचंच या गार्डनमध्ये. मग म्हटलं खेळा बाई, आता काय. मग घरी आल्यावर थोडा वेळ आराम केला. पण दिवस अजून संपला नव्हता, कारण संध्याकाळी आम्हाला मॉलमध्ये जायचं होतं. यांच्या फ्रेंडचा बड्डे होता, त्यामुळे त्याच्यासाठी एक छानसं गिफ्ट घ्यायचं ठरवलं. मॉलमध्ये गेल्यावर बरीच गिफ्ट्स पाहिली, पण शेवटी आम्ही विचार केला की घड्याळ हा एक कायम उपयोगी पडणारा आणि लक्षात राहणारं गिफ्ट आहे. मग वेगवेगळ्या डिझाईन्स बघितल्या आणि शेवटी एक छानसं वॉच निवडलं. ते घेऊन झाल्यावर थोडं मॉलमध्ये फिरलो आणि विंडो शॉपिंग केली. परत मग तिथून आम्हाला जायचं होतं डीमार्टला, घरातलं सामान भरायला. तिथे गेलो, सामान घेऊन घरी आलो. तर असा होता माझा आजचा दिवस. आणि माझा आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.